नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। रेस्टॉरंट मध्ये मिळतात त्यापेक्षाही भारी क्रिस्पी चिकन फिंगर्स घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी पाव किलो इतकं बोनलेस चिकन घेतलेलं आहे। तर चिकन आपल्याला या पद्धतीने असं लांब कापून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला पाव किलो चिकन लागणार आहे। सोबतच इथे मी एक अंडा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आहे, 1 टीस्पून ऑरेगॅनो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून काळी मिरीची पावडर, 1 टीस्पून इतका सोया सॉस, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून इतकं विनेगर घेतलेलं आहे। चिकन वरती आता आपण एक एक करून सर्व जिन्नस काढून घेणार आहोत। चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, मिरी पावडर, चवीनुसार जे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया, सोया सॉस, विनेगर, आलं लसूणची पेस्ट, सोबतच आपण जे अंड घेतलेलं ते मी फोडून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया। आता आपल्याला हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे 2 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे। 2 तास झालेले आहेत। इथे आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपल्याला चिकन फिंगर्स फ्राय करण्या अगोदर ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घ्यायचे आहेत। तर एक एक पीस आपण याचा उचलून या पद्धतीने ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने थोडंसं असं प्रेस करून घेऊ। हे बघा, याच पद्धतीने आता आपण सर्व चिकनचे स्टिक्स जे आहेत ते ब्रेड क्रम्स मध्ये या पद्धतीने कोट करून घेणार आहोत। इथे आपण काही चिकनचे पीसेस जे आहेत त्यांना ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेतलेले आहेत। हे तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवून 15 दिवसासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा तुमचं मन होईल किंवा तुमच्याकडे कोणी गेस्ट आले असतील तर तुम्ही हे 15 मिनिटं अगोदर काढून डीप फ्राय करून त्यांना सर्व करू शकता। तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे। आता आपण एक एक करून हे पीस तेलामध्ये सोडून घेऊया। एका वेळेस जेवढे पीस बसतील तेवढे आपल्याला तेलामध्ये काढून घ्यायचे आहेत। हे बघा, गॅस आता आपण मीडियम करून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी चिकनचे पीसेस आपण असेच ठेवून घेऊया। साधारणतः 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण चिकनचे जे पीसेस आहेत ते उलटून घेऊया। हे बघा, आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण चांगले हे फ्राय करून घेऊया। इथे आपले चिकन फिंगर्स तळून तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, आणि उर्वरित सर्व आपण याच पद्धतीने तळून घेऊया। इथे आपले चिकन फिंगर्स बनून तयार झालेले आहेत। यासोबत खाण्यासाठी आपण एक डिप तयार करणार आहोत। हे बघा, इथे मी एका बाउल मध्ये 2 टेबलस्पून इतकं टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून इतकं मेयोनीज घेतलेला आहे। आता आपण हे दोन्ही जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया। इथे आपली डिप सुद्धा बनून रेडी झालेली आहे। आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपले क्रिस्पी चिकन फिंगर्स बनून तयार झालेले आहेत। त्यासोबत आपण एक डिप सुद्धा तयार केलेली आहे। लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवावी। ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।